सर्व लहानू भक्तांना सप्रेम जय गुरु। आज आपल्या सोबत मूळचे दर्यापूर येथील एक लहानू भक्त आहेत। आज औचित्य असं आहे की श्री संत परमहंस सत्यदेव बाबा यांचा 125वा जयंती महोत्सव इथे संपन्न होत आहे। या निमित्तानं आज आपल्याला दादा मिळाले आहे। दादा जय गुरु। जय लहानू बाबा। सर्वात आधी तुमचा परिचय द्या। मी दर्यापूर लहानूजी वानखडे, दर्यापूरला राहणार। दादा तुमचा परिचय? मी कानोली अंबारा स्मारक संस्थान। हो, त्यांच्या तुम्ही श्री संत टाकरखेड्याला श्री संत लहानूजी महाराज संस्थान टाकरखेड्याला दर पौर्णिमेला तुम्ही पादुका आणत असता। बाबांच्या निर्वाणानंतर, अंबादास बाबांच्या निर्वाणानंतर तुम्हीच आणत असता, बरोबर? तर तुम्ही लहानूजी वानखेडे दादा, तुम्ही मला एक सांगा की तुम्हाला श्री संत लहानूजी बाबांचा ध्यास कसा लागला बा भक्ती मार्गाचा, हे सांगा। लहानूजी महाराजचा ध्यास मला श्री संत अंबादास महाराज पासून लागला। अच्छा, तिथून लागला। तर सध्या स्थितीमध्ये तुमच्या घरी मंदिर आहे तिथे दर्यापूरला? दर्यापूरला कोणत्या भागामध्ये आहे? सिव्हिल लाईन रेल्वे गेट। अच्छा, तिथे दर्यापूरला तुमच्याकडे मंदिर आहे। बरं, तुम्ही आज येण्याचं औचित्य सांगा। आजचा कार्यक्रम आज येण्याचा औचित्य असा झाला की आज रात्री 3 वाजता अंबादास बाबा माझ्या स्वप्नात आले। का रे, कधी चलत रे? झालंच नाही का? हो काय? मी तर बिमार माय म्हणजे ध्यानी नव्हतं हे, पण मला ते बाबानं म्हटल्या बरोबर एकदम मला हे झालं। आणि मग मी पत्रिका पाहिली तर आज किती तारीख आहे? मी आता 8 तारीख आहे काय पाहिली तर 11 तारीख होती। तसाच मग मी बिमार होतो। घरच्या बाईने म्हटलं तुम्ही बिमार जाऊ नका, पण मी म्हटलं त्याला अंबादास महाराज लहानूजी महाराज पाहून घेतील। बस तसाच निघालो। 6:30च्या नागपूर एसटीने बसलो तर डायरेक्ट त्या एसटीनं मला या फाट्यावर सोडून दिलं डायरेक्ट, बिलकुल 2-2.5 घंट्याच्या अंदाज। मी आलो, स्वतःहून आलो नाही, मला आणल्या गेलं, मला असंच वाटलं। बाबाजी स्वप्न दृष्टांत दिला अंबादास बाबांनी तुम्हाला, आणि आठवण दिली नाही? आठवण गेली स्वप्नात, आठवण विसरले होते, बरोबर? आणि म्हणजे मी असं आणल्यासारखंच झालो। मी स्वतः आलोच नाही, कसं आलो काय? तुम्ही श्री संत लहानूजी महाराज संस्थान टाकरखेडला येथील जो जन्मोत्सव राहतो त्या उत्सवाला सुद्धा तुम्ही हजर राहता, आणि जी पंढरपूर वारी जाते त्या वारीत सुद्धा पुरा पंढरपुरात असतो। तुम्ही या फोटोचं वैशिष्ट्य सांगा। हा फोटो की नाही सदैव अंबादास बाबांचा जो फोटो आहे, म्हणजे सकल संतांचेच फोटो आहे त्याच्यामध्ये, हा फोटो तुमच्या सदैव खांद्यावर राहते, खांद्यावरून कधी उतरताना पाहिला नाही। या बाबतीत सांगा, हे प्रेरणा कशी झाली? हे प्रेरणा अशी झाली की आता आपण पहिले पालखी नेत होतो, पण ते पालखी ते माणसं काही जुळत नाही, हे नाही। तर एक अशी प्रेरणा झाली की बाबाचा फोटो एक करून घ्यायचा, आणि बाबा तेवढी शक्ती तर होतच नाही की असे हात करून माणूस अर्धा घंटाही राहू शकत नाही। मी 10 घंटे असं राहतो। हे शक्ती येते कुठून? तर हे बाबाला मी पहिले फोटो घ्यायच्या पहिले सांगतो की आता हे मला शक्ती द्या, आणि आता मी तर तुम्हाला खांद्यावर घेऊन राहिलो, आता ते तुम्ही सांभाळा लागेल। मला काहीच त्याचं काहीच जाणवत नाही। मला असं वाटतं की मी असाच फिरून राहिलो, पायदळ पुरा महाराष्ट्रभर भ्रमण केलं या फोटोनं। आम्ही पाहिलं ना, आम्ही बरेच वेळा पाहिलं तुम्हाला तो फोटो घेऊन, जेव्हा काल्याचा प्रसंग राहते। आता या जन्मोत्सवाच्या वेळेस यावर्षी 141वा जन्मोत्सव झाला, तुम्ही पुढंच राहताना बरोबर फोटो घेऊन, सगळ्यात पुढंच। काय वय आहे तुमचं आता? आता वय माझं आहे 63। म्हणजे अंदाजे कोणत्या वयापासून तुम्हाला भक्ती आहे लहानूजी बाबाची भक्ती? कमसे कम आपल्याला 30-35 वर्ष झाले। बाबा पैदल येत होते, बाबाच्या धोत्राले गाठा होते, तेव्हापासून मी बाबासोबत फिरतो, अंबादास बाबासोबत। म्हणजे अंबादास बाबानं खरी तुम्हाला भक्ती लावली लहानूजी बाबा? अंबादास महाराजची कृपा आहे। असं का? त्या दरबारात चालत जातात असं, तेव्हापासून तुम्ही लोक येत असता। दादा तुम्हाला भक्ती मार्ग कसा कवचला हा लहानूजी बाबांचा? याची लहानूजी बाबांची प्रेरणा सर्व आम्हाला अंबादास बाबांनी दिली। हो, कारण की आम्ही अंबादास महाराजच्या इथं सेवादारी म्हणून होतो सुरुवात पासून। अंबादास महाराजची आंघोळ करायची, जेवण करायचं, स्वयंपाक करायचं, आणि दिवसभर रात्रंदिवस बाबा आम्ही सोबत होतो शेवटच्या क्षणापर्यंत। आणि ह्या प्रत्येक वारीले दर पौर्णिमेला आमचे महाराज वारी करत होते, भारवारी। 35 वर्षापासून आज आमची ते वारी बाबा गेल्यानंतरही सुरूच आहे। आणि ते माध्यम आमचे हे प्रदीप भाऊ माहिती।
आता ते त्यांनी हा वारी- संकल्प केला हा हा आपण वारी चालू ठेवायची चालू ठेवायची, कारण की बाबाने सांगितलं होतं की हे माली वारी बंद पडू नको. बंद पाडू नको. त्याच्याने हे आम्ही दर वारी दर पौर्णिमेले येतात. खेळ वरखेळ फारवाडी येतात. आता गुढीपाडवाच्या अगोदरच्या दिवशी आम्ही पंढरपूर पर्यंत बाबा यावर्षी पोहोचले नव्हते. हो आम्ही पंढरपूरले पादुका घेऊन गेलो असं का? आणि आमच्या तीर्थ बसवाच्या दिवशी कानोलीला आम्ही 29 तारखेला हजर झालो. पहा. 7 दिवसाचा तिथं म्हणजे सप्ताह होता. तुम्ही असा संकल्प केला की ही पालखी आणायची पादुका जिथपर्यंत आणायच्याच बा- बा दर जिथपर्यंत पौर्णिमेची बाबा हे वारी नाही. आमच्याच्यानं करून घेतील हो तिथपर्यंत तोपर्यंत ते चालूच करायचंच. नाही. हो. मग तुम्ही इथे सत्यदेव बाबाच्या भारवाडीला जसे येत होते बाबा असताना बाबा तसं सोबतच सगळ्या येत ठिकाणी होतो. येता का हे तुम्ही? सर्व आम्ही सवंगडीच बाबाचे अच्छा बाबाचे झोरे धरून येत होतो हो, हो. आम्ही बाबासोबत. तर तुम्ही त्याच पद्धतीने येता का आता त्याच पद्धतीने तुकडोजी आता महाराजच्या तिथे मुलगी गाडगे महाराज, तुकडोजी महाराज, हो वरखेड, भारवाडी, टाकरखेड, कौंडण्य असं करत करत. परत त्यांच्या पादुका आम्ही आमच्या समाधीजवळ घेऊन जातो. हो असा तो दिनक्रम म्हणजे पौर्णिमेचा दिनक्रम दर तुमचा पौर्णिमा आहे. चुकणार नाही. चुकणार नाही. बाबांनी करून हे घेतलं आम्ही पाहिजे नाही, बा. बाबा करून हा. घेऊन राहिले. आम्ही नाही, बाबा प्रेरणा हो. देतात. एक दिवस अगोदरच आम्हाला याची जाण करून देतात. आठवण करून हा. घेतलं. आणि यात आमचा कोणाची आम्ही कोणाची काही मागणी नसते, काही नसते. हो या भाऊची गाडी आहे, अच्छा. यांना तांदूळच्या पादुका केल्या. हो बाबांनी यांना सांगितलं, आम्हाला सांगितलं की बा यांना घेऊन हे आपली वारी चालू ठेवायची. बाबा असतानाच बाबांना पादुका करून दिल्या हो काय 2 वर्षाच्या अगोदर. तुम्ही काय करता व्यवसाय काय भोजनालय देवरी फाटा अच्छा असं शेगाव तातलीकर. हो देवरी फाटा पाहिला ना. हा, गुरुदेव भोजनालय म्हणून आहे. बाबाचं मंदिर तिथं आहे. बाबाची गादी आहे, असं का? गादी केलेली आहे. बाबाची एक रूम आहे. तुकडोजी महाराज, अंबादास महाराज, नादोजी बाबा हो आणि गजानन महाराज एक कांचनगिरी अशी इथे. गादी केलेली हे बघ, आहे. हे भोजनालयाचं नाव काय गुरुदेव भोजनालय. गुरुदेव भोजनालय देवरी फाट्या देवरी फाटा. तर दादा पहा फार मोठं काम तुम्ही संतांचं करता. तुम्हाला प्रेरणा दिली हे भाग्याची गोष्ट आहे. संत कोणालाही जवळ करत नाही, ही एक विशेष गोष्ट आहे. फार मोठं तुम्ही जो वसा आहे तो चालवून राहिले. बरोबर. ताई नाव सांगा तुमचं. मी जिजाऊ झाड नाव सांगा नाव. मी जिजाऊ झाड हो मुक्काम देहनी हो तालुका तिवसा जिल्हा अमरावती. तर तुम्ही श्री संत लहानोजी बाबांचा ध्यास कसा लागला तुम्हाला हे सांगा. मी पहिल्यांदा समाधीवर दर्शनाला गेली होती हो 2010 मध्ये. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाचे हो तेव्हा दर्शन घेतलं आणि निघाव. हो. संत अंबादास महाराज भेटले. अंबादास महाराजाचं दर्शन घेतलं. हो अंबादास महाराज म्हणत होते बाई तुझ्या नशिबात एवढंच होतं. बस असं म्हटलं आणि दर्शन सुरू झालं, वारी सुरू झाली. पहिल्यांदाच 2010 ची माडी पौर्णिमा हो. समाधीवर वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाचं दर्शन हो. आणि सोबत अंबादास महाराजाचं दर्शन. पण असं 2 संतांचं मिलन म्हणून दर्शन झालं. असं. बाबांना सांगितलं का आता तू आश्रमची वारी सुरू कर. सुरू. हे आश्रमवर कार्तिक समाप्तीचं यज्ञ होतं. हो यज्ञात गेली, कधी पाहिलं नव्हतं आश्रम. हो. गेली असंच विचारत मग आश्रमात गेली. खूप गर्दी होती. दर्शन घेतलं बाबाचं. बाबांना आम्ही उडी भरून असा काला दिला असं. आणि देवाला द्याले पदरणी घ्याले. बाबांना असे शब्द उद्गारले आणि तिथून कार्यक्रम सुरू झाला. सत्यदेव बाबाचं दर्शन घेत जाय, तिथं ते चांगलं होते. हो बाबा मग जेव्हा वारीला येत होते, पौर्णिमा, एकादशी, आषाढी, कधी होता माझा टाकरखेड, बारवाडी, वरखेड, असं म्हणजे नेहमी बाबाचं दर्शन घेत होती. आणि टाकरखेडचे लहानोजी महाराज आमच्या घरी म्हणजे असं सदैव म्हणजे आम्ही त्या सेवेतलो होतो. पुन्हा अशी आशा श्री होती. संत अंबादास बाबांना त्यांचाच कृपा प्रसाद आहे ना. त्यांचाच आशीर्वाद खूप प्रसाद आहे. म्हणून त्यांनी सांगितलं का पहिले सद्गुरूचं दर्शन तुम्ही घेत जा. सद्गुरूचं. आणि बाबांनी सांगितलं होतं का तू ह्या सहवासात तू त्या मालिकेतली आहे हो. म्हणून आम्ही तुला भेटलो आणि पुन्हा हे दर्शन चालू ठेवतो. आणि मी मोठ्या आजाराला 2022 मध्ये पुनर्जन्म बाबांना 10,000 रुपये पाठवले आणि दवाखान्यात सारखे येत होते. बाहेरून पाहत होते, तब्येत विचारत होते. हो. तब्येत एकदम अशी होती का जाण्याच्या अवस्थेत होती. असं आणि कृपा आशीर्वाद प्रसाद तीर्थ अंगारा पाठवत होते. 2022 हो. म्हणजे तब्येत चांगली झाली. 30 एप्रिल 23 घराचं वास्तुपूजन केलं अंबादास महाराजच्या हस्ते. हो. आणि बाबा सारखे 5 वर्ष प्रगट दिन आले आमच्या घरी आले. प्रगट दिन सुरू केला गजानन महाराजचं. आणि अंतिम दर्शन बाबाचं माडी पौर्णिमा 2024 समाप्त झाला. 2010 माडी पौर्णिमेला भेटले आणि अंतिम दर्शनही समाधीवरच समाप्त झालं. असं. सुरुवातही समाधीवर झाली. तुकडोजी महाराजांना करून दिली
आणि अंतिम दर्शन हे समाधीवर झालं. जेव्हा बाबाला दवाखान्यातून काढलं तेव्हा अंतिम दर्शन सुरुवातीला तिथं झालं. अच्छा. तर ताई, तुम्ही जे काही अनुभव सांगितले, तुम्हाला भक्ती मार्ग कसा गवसला, तुमची व्याधी कशी दुरुस्त झाली, आज लहानूजी वानखेडे आपल्याला योगायोगाने भेटले. बरेच दिवसाची माझी इच्छा होती का यांचे अनुभव जाणून घ्यायचे बा. फार मोठं कार्य आहे त्यांचं. फोटो खांद्यावर घेणं म्हणजे काही साधारण काम नाही आहे. कृपेशिवाय होत नाही. बरेच वेळा पाहिला आम्ही. बाबाचा अनुभव आहे. हा. बाबाचं नाव घेतलं तेव्हा यावेळेस 25-30 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. हो. बाबा पैदलच होते. बाबाला ते ऑटोवाले आणत नव्हते, काही नव्हते. हो. पैदलच येणं जाणं होतं. बरं. तर दर्यापुरून मला बाबा पैदल घेऊन येत चर्रेला आहे. हो. एक नदीला इतका मोठा पूर आला, नरदोळ्यातून जाणं नव्हतं. बरं. मोठा रातचे 12 वाजता आम्ही 10 वाजता दर्यापुरातून निघालो. 11 वाजता कानोली नरदोळ्याला पोहोचलो. त्या नदीतून जाताना इतका मोठा पूर आला नदीला की दोन्ही थळ्या अथांग भरल्या. बरं. इतक्या मोठ्या पुरात बाबा म्हणत तर टाकले म्हणे. म्हटलं बाबा पाणी तर लय आहे. एवढं पाण्यात गेलं. टाकल्यावर बाबा म्हणे चल पुढे, चल पुढे. असं पाणी आलं, असं पाणी आलं. मधात गेल्याबरोबर मी एकदम डुबलो. हो का? डुबल्याबरोबर म्हटलं बाबा मेलो. बाबा मेलो म्हटल्यावर म्हणे अबे ओम सोम लानू म्हणे. ओम सोम लालूजी, ओम सोम लालूजी म्हण म्हणे. ओम सोम लाल जा करून राहिलो. ओम सोम लालूजी, ओम सोम लाल जा पाण्यावर चलून राहिलो. पाणी ओम सोम लालूजी, ओम सोम लाल. मोठे मोठे घरा एवढा खोळ वायात येऊन राहिले होते. बाबापाशी एवढी मोठी बॅटरी होती 6 शेलची. त्या शेलनं त्या बॅटरीवर उजीळ पाडून त्या खोळावर असं मारत खोळ असं दुरून काढून देत. असं करत गेलो. डुबलेला जीवन फार मोठा साक्षात्कार आहे. एकदम जिवंत साक्षात्कार. मेलो होतो मी, डुबलो होतो. डुबल्यात मेलो म्हटल्याबरोबर ओम सोम लालूजी म्हणे. ओम सोम लहानूजी लालूजी महाराजाच्या मंदिरात तारलं. या मंदिरानं मी भावपाठ झालो. आणि असे खोळं आमच्या बाजूनं पळत पळत गेले. असं मोठे मोठे इतका मोठा परमहंस सत्यदेव महाराज की जय. श्री संत अंबादास महाराज की जय. सद्गुरु लहानूजी महाराज की जय.